तर आम्ही पोहोचलोय आता पेट्रोल पंपाच्या तिथे. हा आहे मावशी काकांचा पेट्रोल पंप. तर इकडे मध्ये ही केबिन आहे आणि इकडे सत्यनारायणची पूजा मांडली होती, तर पूजा वगैरे झाली. इकडे बघा सर्वांनी समोर. इकडे बघा समोर. इकडे बघा सर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग थोडा स्पेशल आहे कारण की आम्ही सगळे रेडी होऊन चाललो आहोत एका प्रोग्रामसाठी. थंबनेल आणि टायटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की मावशी आणि काकन त्यांचं पेट्रोल पंपाची ओपनिंग आहे, तर आम्ही तिकडे चाललो आहे. सो सगळेजण रेडी आहेत. इकडे आई पण. आणि झालंय असं की आईचं आणि माझं मस्त एक सेमच साड्या आहे. थोडासा वेगळा आहे पण सेमच आहे. हे बघा असं काही दिसतंय. आणि आता आम्ही चाललो आणि थोडासा पाऊस पण येतोय, तर चला. थोडा पाऊस पण यायला सुरुवात झाली आहे आणि आम्ही चाललोय आता. रस्त्याचा नजारा, पाऊस येतोय आणि डोंगर पूर्ण वरती धुकं आणि एकदम भारी नजारा आहे. आम्ही मार्कंडेय ऋषींचा पर्वताच्या ठिकाणी थांबलेलो आहे आणि एकदम भारी दिसतंय. मस्त पूर्ण ग्रीनरी, पाऊस चालू आहे. स्नेहल, आम्ही थांबलोय आणि इतका भारी व्ह्यू वाटला. बाहेर पण थोडासा पाऊस आहे, त्याच्यामुळे आम्ही मध्ये बसते कारण साड्यांवर पाणी वगैरे. पण व्ह्यू एक नंबर. ओतूर मुळ आणि ते रामना रस्ता, मार्कंडेय ऋषींचा पर्वत आहे. एकदम भारी दिसतंय. काय व्ह्यू दिसतोय. मस्त धबधबे चालू आहेत. हा ना, किती भारी वाटतंय. तर आम्ही पोहोचलोय आता पेट्रोल पंपाच्या तिथे. हा आहे मावशी काकांचा पेट्रोल पंप. तर इकडे ओपनिंगचा प्रोग्राम आहे. छान असं इकडे एका बाजूला स्वयंपाक म्हणजे नाश्ता वगैरे चालू असेल काहीतरी. आणि इकडे बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे. बलून्स वगैरे लावलेले आहेत आणि तिकडे मध्ये पूजा वगैरे चालू आहे. सगळे लोक वगैरे आलेले आहेत. तर आता आम्ही जातो मध्ये. तर इकडे मध्ये ही केबिन आहे आणि इकडे सत्यनारायणची पूजा मांडली होती, तर पूजा वगैरे झाली. आणि इकडे बाहेर आता सगळे लोक थांबलेले आहेत. पाऊस तर थांबून गेलाय आणि आता आम्ही दर्शन आणि प्रसाद वगैरे घेतो. इकडे आता सगळे जे पाहुणे मंडळी आलेले ना त्यांच्यासाठी नाश्ता ठेवलेला आहे. तर इकडे गरमागरम जिलेबी बनतीये, वडापाव वगैरे आहे. हे बघा मस्त गरमागरम जिलेबी वगैरे बनवताय, वडे बनवतायत. सगळ्या पाहुण्यांसाठी नाश्ता आहे. इकडे सगळे पाहुणे मंडळी आलेले आहे. तुम्ही प्रॉपर ओतूर गावातले का? अच्छा, ठीक आहे. चलो, बाकी सगळे जमलेले. आता ओपनिंगसाठी आमदार वगैरे येणार आहेत, तर त्यांचीच वेट चालू आहे इकडे. इकडे भूषण दादा, अजित दादा, प्रज्ञाताई, प्रियांकाताई यांचा असं काही लुक आहे. पेट्रोल पंपाचे ओनर. सगळ्यांचे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मस्त दिसत आहे सगळेजण. छान असा लुक आहे. फ्री पेट्रोल. काय घेऊन जाते घेऊन जा. गाडी बिघड तुमची. आपणच गाडी पहिल्यांदा लावणार आहे. तर इकडे आई, मी, मावशी, प्रज्ञाताई, प्रियांकाताई आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो वगैरे काढला. त्याच्यानंतर आमदार येणार होते ओपनिंगसाठी, तर त्यांची पण एंट्री झाली होती. तर त्यांच्या येण्याच्या वेळेस फटाके वगैरे लावलेले होते, तर त्यांचं औक्षण वगैरे केलं. त्याच्यानंतर मग ओपनिंग सिरेमनी झाली. ती तुम्ही पुढे बघाच आपल्या व्हिडिओमधनं.
त्यांचे कळवणचे आमदार वगैरे आलेले होते, तर त्यांनी ओपनिंग वगैरे केलं. त्यानंतर इकडे एका बाजूला मावशी काका आणि त्यांच्या सगळ्या घरातल्या मेंबरने पूजा वगैरे केली. फोटो सेशन चालू होतं, व्हिडिओज वगैरे चालू होते. तर इकडे सगळे पाहुणे मंडळी वगैरे बसले होते. मंडप दिलेला होता कारण की पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे, आणि तिकडे डोंगराळ भाग आहे सगळं, त्याच्यामुळे पाऊस तर पटकन येऊन जातो त्याच्यामुळे. तर सगळे लोक इकडे आलेले जे आप्तेष्ट वगैरे होते ते सगळे कोणी बसलेले होते आणि पाहुणे मंडळीसुद्धा आपले बसलेले होते. तर इकडे म्हणजे जे आलेले होते ना आमदार खासदार वगैरे जे कोणी, तर त्यांचा सत्कार वगैरे केलेला, सगळ्या लोकांचा सत्कार केला इथे. फुलगुच्छ देऊन आपण हा सन्मान या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद. आपण आपला मूल्यवान वेळ या ठिकाणी दिला. स्वतः टाळ्यावर जाऊ द्या. तुमच्या टाळ्यांचा आवाज काहीच नाही. मी मगाशीच म्हटले की टाळ्यांचं महत्व काय असतं. स्वतः टाळ्यावर जाऊ द्या. त्याच पद्धतीने मानाची शाल आणि फुलगुच्छ देऊन आपण हा सन्मान त्यांचा देशमुख करूया. तर आता इकडे काका बोलत आहे आणि ते सांगतायत की त्यांचं जे हे स्वप्न होतं पेट्रोल पंपाचं ते त्यांनी कसं पूर्ण केलं ते तुम्हीही ऐका. मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी ही जागा घेतली आणि तेव्हापासूनच माझ्या छोट्या मुलाच्या नावाने हा पेट्रोल पंप, जो इंजिनियर आहे त्याच्या नावाने हा पेट्रोल पंप घेतलेला आहे. आणि BPCLचा जो पेट्रोल पंप आहे तो यशस्वीरित्या आहे. कारण सकाळी बर्वे सरांनी सांगितलं, खासदार बर्वे साहेबांनी सांगितलं, हा शिक्षकाचा पेट्रोल पंप आहे. आणि त्या पद्धतीने मला थोडे बंधनं नियमावली आहे. सर्व नियमावलीचं पालन करून माझ्या संस्थेचे सुद्धा अध्यक्ष, सेक्रेटरी, जवळजवळ संचालक मंडळ सुद्धा इथे उपस्थित होईल. पण आमदार साहेब आल्यामुळे आता कार्यक्रमाला सुरुवात करावी लागली. तरी पण साहेब आला. त्याचबरोबर इकडे सिन्नरमधील महात्मा ज्योतिराव फुले या विद्यालयाचे सर्व काही संचालक मंडळसुद्धा उपस्थित झाले होते. त्यांचंही स्वागत वगैरे केलं. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करते. दत्तात्रय लोटे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मी त्यांनाही विनंती करते की लोक दिसतात, आपला पण नंबर लागणार आहे. पण मग जी कंपनीची प्रोसेस होती ती पूर्ण पारदर्शक होती, सर्वांसमोर होतो. आम्ही सगळे शेवटच्या लाईनीत बसलो. नशिबाने तिथे जो लकी ड्रॉ निघाला त्यामध्ये आपलं नाव निघालं आणि आपल्याला हा पेट्रोल पंप भेटला. खरं तर गेली 3 ते 4 वर्ष खूप मेहनत, खूप कष्ट. म्हणजे ही जी जागा आपण बघतोय ही जागा सुद्धा पूर्ण तळापर्यंत होती. तिथून वरती भर आपण भरून काढली. परत रात्री इथे येऊन थांबणं, आळीपाळीने दादा असेल, मी असेल, पप्पांची पण कधी कधी येतात, थांबतात. त्या पद्धतीने हा पेट्रोल पंप केला गेला. आज आम्हाला आनंद आहे की आमचे वडील ज्या शाळेत आज प्राचार्य आहेत त्या शाळेचे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्या तसेच संचालक मंडळ असेल, सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करू शकलो. मी आम्हा सर्व देशमुख परिवार असेल, ओतूरवासियांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आपण आलात, तसेच सिन्नरवरून जे नातेवाईक अपतेष्ट आले, मित्र परिवार आला, सर्व आलात, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. एक बाजूला ओपनिंग तर होत होती आणि म्हणजे झालेलीच होती आणि त्याच्यानंतर कस्टमरसुद्धा चालू झालेले होते पेट्रोल भरण्यासाठी. तर इकडे पेट्रोल पंपावरती मुलं पण आहेत म्हणजे कामावर ठेवलेले. तर चाललं होतं इकडे पेट्रोल वगैरे भरायचं.
त्यानंतर इकडे आम्ही देशमुख फॅमिलीचं शॉल आणि बुके वगैरे देऊन अभिनंदन केलं. तर आता इकडे सगळे घरचे लोक जेवण करायला बसले होते. नाश्ता तर होताच, पण लांबचे पाहुणे काही जास्त वेळ थांबत नाही, त्याच्यामुळे त्यांनी नाश्ता केला आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी इकडे छान असं जेवण केलं आणि आता आम्ही इकडे आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतोय. गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं तर या ठिकाणी आम्ही पेट्रोल टाकतोय. अजित दादा काय मग डिस्काउंट आहे का आम्हाला? फ्री मध्ये फुकट आहे आता. एकदम फ्री मध्ये पेट्रोल असं नाहीये, आम्हीच टाकतोय कारण की ओपनिंग आहे. सो तर आम्ही 500 रुपयाचं पेट्रोल टाकतो इथे. हा टाका, तसंच पेट्रोल टाकायचं शिकून पण घ्या, भविष्यात कामात आलं तर. हे बंद होईल ना बरोबर? हा बंद. आम्ही आता घरी निघालो होतो, सगळेजण गेले घरी. तर रस्त्याने चाललो होतो, पावसाचं वातावरण आहे, बघू शकता तुम्ही मागे. हे बघा रस्त्याचा व्ह्यू एक नंबर आहे. आणि आम्ही इकडे पेरू दिसते म्हणून थांबलोय, आम्हाला पेरू घ्यायचे त्याच्यामुळे. मस्त दिसत आहे ते, म्हटलं घेऊ तरी. लाल पेरू आहे ना, खायला गोड लागलं तर. अर्धा घ्यायचे का 50चे? त्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि असं झालं पेट्रोल पंपाचा ओपनिंगचा प्रोग्राम. तर इथेच व्हिडिओचे एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.